कधी कधी नियती अशी वळणं घेते की डोळ्यात नकळत पाणी येतं. तब्बल 55 वर्षांपूर्वी केरळमधील 15 वर्षाचा मुलगा रागाच्या भरात घर सोडून जातो. मात्र त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की तो तब्बल 55 वर्षांनी आपल्या घरच्यांची भेट घेतो. ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी खरी कहाणी ठरली आहे. पाहूयात. या बातमीतले सगळे पात्र आणि घटना अजिबात काल्पनिक नाहीत. या बातमीतल्या प्रत्येक घटनेचा आणि पात्राचा वास्तवाशी 100% संबंध आहे. या बातमीमुळे कुणाला ठेच पोहोचवण्याचा संबंधच येत नाही. उलट झाला तर आनंदच होईल. पाठीला पोट टेकलेल्या 70 वर्षांच्या आजोबांची ही कहाणी. 80 आणि 90च्या दशकातल्या बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षाही कमी नाही. जवळपास 55 वर्षांनी वर्गीस मॅथ्यूज आपल्या रक्ताच्या माणसांना भेटतायत. आणि ही भेट घडवून आणली आहे बुलढाण्याच्या खामगावच्या सरकारी रुग्णालयातील कर्मचारी रमेश अवचार यांनी. मात्र या भेटीची कहाणी जाणून घेण्याआधी थोडं भूतकाळात जाऊया. वयाच्या 15व्या वर्षी वर्गीस मॅथ्यूनं घर सोडलं. त्यानंतर केरळमध्ये मिळेल ते काम करत राहिला. आयुष्यभर आपली कष्टाची कमाई तो अनाथाश्रमाला दान करत राहिला. आयुष्यभर आपल्या कष्टाने दुसऱ्यासाठी जगणाऱ्या या माणसाला आपलं स्वतःच्या नात्यांचा विसर पडला होता. खरं तर आयुष्यात त्याचं वय वाढत गेलं. त्यानंतर आपल्याला सांभाळ करणारा कोणी नाही अशी भावना त्यात जागृत झाली आणि त्यानंतर त्याने केरळ सोडलं. केरळहून तो चेन्नईला गेला. चेन्नईहून नागपूरला आला आणि नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये तो बसला. वयाची 70 गाठली. पुन्हा एकदा कुटुंबात परतता येईल याची उमेद हरवली होती. आणि याच विवंचनेतून वर्गीस यांनी नांदुरा रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनमधून उडी मारली. जखमी वर्गीस यांना खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांना रमेश अवचार यांच्या रूपात देवदूत भेटला. वर्गीस यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी रमेश अवचार यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मात्र भाषेची अडचण निर्माण झाली. अखेर वर्गीस यांनी त्यांच्या मातृभाषेत हे 3 शब्द लिहिले आणि या 3 शब्दांवरूनच रमेश अवचार यांनी वर्गीस यांच्या केरळमधील कुटुंबियांना शोधून काढला. केसम रेल्वेतून पडल्यामुळे आरपीएफ जवानांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. सामान्य रुग्णालय खामगाव इथे दाखल केलं. थोडंसं बोलण्याच्या परिस्थितीत आल्यानंतर मग त्यांच्याकडे मी पेपर आणि पेन दिला. त्यांनी 2-4 शब्द असे लिहून दिले गावाचे. ते मी अजित अण्णा यांच्याकडे पाठवले आणि त्यांनी मग तिकडे त्याचा शोध घेतला. त्यांनी सांगितलं की बा हे गाव आहे. तिथले काही कार्यकर्ते इथं येऊन त्यांना भेटले व त्यांनी त्या पेशंटची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ते सर्व असं निदर्शनास आलं की त्यांचे नातेवाईक वगैरे तिकडे सगळे आहेत. रमेश अवचार यांना या कामात मदतीचा हात मिळाला तो केरळ महाराष्ट्र योग संघटनेच्या शाहीन पलामुट्टील यांचा. महाराष्ट्र करके एक संगठन है. FEMA मतलब फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मरनाडन मलयाली एसोसिएशन करके एक संगठन है. उन्होंने तुरंत महाराष्ट्र का अंदर का पूरा जिला में इन्फॉर्म कर दिया था. वो इन्फॉर्मेशन व्हाट्सएप इन्फॉर्मेशन से एक आदमी उसमें पहचान कर दिया था. वो पहचान करके उनको गाँव वाला को मुलाकात करके हुआ है. 55 वर्षांपूर्वी घर सोडणाऱ्या वर्गीस मॅथ्यू यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय वाऱ्याच्या वेगानं बुलढाण्यात दाखल झाले. आपल्या वडील बंधूंना भेटून त्यांना झालेला आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. सरकारी कर्मचारी हा शब्द उच्चारताना डोळ्यासमोर उभी राहते ती केवळ अनास्था. मात्र रमेश अवचार यांनी नोकरीच्या कक्षेतील जबाबदारीच्या पलीकडचे कर्तव्य बजावत माणुसकीचं दर्शन घडवलंय. रमेश अवचार यांनी आयुष्याची उमेद हरवलेल्या वर्गीस मॅथ्यू यांना नुसती रक्ताची माणसंच दिली नाही तर जगण्यासाठी नवीन दिशा आणि आशाही दिली आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.